Hello friends, myself Madhukar Paskanti. Welcome to Learning from Home Education. Today we will study the mathematics of 10th standard. विद्यार्थी मित्रांनो, मी मधुकर पासकंटी आपणा सर्वांचे लर्निंग फ्रॉम होममध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीचे गणित विषय अभ्यासू. 10th is a very important year in your life. Your mark in a 10th gives डायरेक्शन ऑफ लाईफ. इयत्ता 10वी हे आयुष्याला दिशा देणारे वर्ष आहे. इयत्ता 10वी हे मुळीच अवघड नाही. इयत्ता 1ली ते 9वी इयत्ता सारखेच आहे. फरक एवढाच आहे की इयत्ता 10वीची परीक्षा हे पूर्ण अभ्यासक्रम म्हणजेच पूर्ण पुस्तकावर असतो. So, my dear friend, you should first develop your interest in your study. You will get good marks. So, first we look the introduction of the maths in a 10th standard. विद्यार्थी मित्रांनो, गणित विषय सोपा जाण्यासाठी आपल्यामध्ये काही गोष्टींचा अचूक सराव असणे आवश्यक आहे. म्हणजेच नीड बेसिक कन्सेप्ट फॉर मॅथ्स. तर आपण काही गोष्टींची चर्चा करूया. सर्वप्रथम टेबल्स म्हणजे पाढे तुम्हाला परफेक्ट यायलाच पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ॲडिशन म्हणजे बेरीज हे म्हणजे दशांश अपूर्णांकाचा म्हणजेच डेसिमल पॉईंटचा बेरीजसुद्धा तुम्हाला अचूक यायला पाहिजे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकीसुद्धा व्यवस्थितपणे तुम्हाला यायला पाहिजे. चौथी गोष्ट आहे गुणाकार म्हणजेच मल्टिप्लिकेशन. पाचवी गोष्ट आहे डिव्हिजन म्हणजे भागाकार. खूप मुलांना डिव्हिजनमध्येच अडचण येतो. महत्त्वाचे म्हणजेच डेसिमल पॉईंटची. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषयाची आवड, सब्जेक्टचा इंटरेस्ट तुमच्यामध्ये असणे आवश्यक आहे. या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर गणितसारखा सोपा विषय कुठलाच नाही. इन 10th स्टँडर्ड मॅथ्स सब्जेक्ट हीज 100 मार्क. इयत्ता 10वीमध्ये गणित हा विषय 100 गुणांचा आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ द मार्क ऑफ द मॅथ्स सब्जेक्ट इन द 10th इज ॲज फॉलो. पार्ट 1 इज 40, पार्ट 2 इज 40 मार्क अँड इंटरनल इज 20 मार्क. इन इंटरनल practical MCQ test is considered. Internal mark for part 1 is 10 and part 2 is 10. इयत्ता 10वीमध्ये गणित विषय 100 मार्काचे आहे. त्याचे विभागणी खालीलप्रमाणे आहे. भाग 1 40, भाग 2 40 व अंतर्गत हे 20 गुणाचे आहे. अंतर्गतमध्ये प्रात्यक्षिक, बहुपर्यायी प्रश्न, चाचणीद्वारे मार्क दिले जाते. भाग 1 10, भाग 2 10 असे एकूण 20 गुण. पार्ट 1मध्ये आपण अल्जेब्राचा अभ्यास करणार आहोत. पार्ट 2मध्ये आपण जॉमेट्रीचा अभ्यास करणार आहोत. अल्जेब्रा म्हणजे संख्यांचा अभ्यास आणि जॉमेट्री म्हणजे आकृतींचा अभ्यास. नाव वी विल सी द SSC बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपर फॉर्मॅट ऑफ पार्ट 1 अँड पार्ट 2. Part 1 and Part 2 question paper format is same. In each part there are total 5 questions. In that question first is compulsory question, means no any options in that. First A is multiple choice question. There are 4 questions in that. Each have 1 mark. Total 4 mark. And question 1B is solving question. They given 4 questions, each have 1 mark. And question 2A is activity questions. In that they given 3 questions and you can solve any 2. Each have 2 marks, means total 4 mark with option 6 mark. Question 2B is solving question. They given 5 questions. From that you can solve any 4. Each have 2 mark. Total 8 mark with option 10 mark. Question 3A is activity questions. They given 2 questions. Each have 3 mark. You can solve any 1. Means total mark is 3 with option is 6 mark. Question
3B is solving question. 4 questions are they given, from that you can solve any 2, means total mark is 6 with option is 12 mark. Question 4 is 4 mark question. In that they given 3 question, from that you can solve any 2, means total 8 mark with option is 12 mark. And question 5 is 3 mark question. In exam they given 2 question, from that you can solve any one, total mark is 3 with option is 6 marks. Means with option question paper is 60 mark, from that you can solve any 40 mark. Question 1 to question 3 are based on textbook, means they asked from exercise question, and question 4 and question 5 are other than textbook question but base is textbook. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा व प्रश्न तिसरा हे पुस्तकावरील आधारित गणित असतात आणि प्रश्न चौथा व पाचव्याचे प्रश्न हे पुस्तकाबाहेरील प्रश्न असतात. Now friends, we will see mark distribution for each chapter. Part 1 algebra. आता आपण पार्ट फर्स्ट म्हणजे अल्जेब्राचे प्रत्येक प्रकरण परीक्षेला किती मार्कासाठी येणार विथ ऑप्शन हे आपण बघणार आहोत. फर्स्ट लेसन इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल फॉर 12 मार्क. सेकंड इज quadratic इक्वेशन फॉर 12 मार्क. थर्ड वन इज arithmetic progression which is for 8 mark. Fourth one is financial planning which is for 8 mark. Fifth one is probability which is for 8 mark, and last one is the statistic which is for 12 mark. Means 3 lesson is for 12 mark each and 3 lesson is for 8 mark each. Now friends, we will see the mark distribution for each chapter of part second, geometry. In geometry total 7 lessons are there. First one is the similarity in exam which is for 10 mark. Second one is Pythagoras theorem which is for 7 mark. Third one is circle for 12 mark. Fourth one is the geometric constructions 7 mark. Fifth one is coordinate geometry which is for 7 mark. Sixth chapter is trigonometry which is for 7 mark, and last chapter is mensuration which is for 10 mark. Means in geometry there are 7 chapters are there, and in exam with option question paper is 60 mark. In part 1 algebra total 6 chapters are there, and in part 2 geometry total 7 lessons are there. So friend, first develop your interest in that subject. So friends, this is the basic information about the mathematics of 10th standard. In next video we will learn the part first topic linear equation in 2 व्हेरिएबल. पुढच्या भागामध्ये आपण अल्जेब्राचे फर्स्ट टॉपिक अभ्यासणार आहोत. पुन्हा भेटू. धन्यवाद. थँक्यू.